दाट धुकं, सोसाट्याचा वारा, अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, जंगलातून जाणारी पायवाट, कुठं निसर्डात चिखल तर कुठं ओबडधोबड दगड, अशा वातावरणात जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेची सुरुवात झाली। स्वर्गीय आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या या मोहिमेत शेकडो शिवभक्तांचा सहभाग आहे। ऐतिहासिक पन्हाळा गडावरून दरवर्षी पावसाळ्यात पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन केलं जातं। छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशीद यांच्यासह शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमाला उजाळा देत पन्हाळा ते पावनखिंड अशी पदभ्रमंती मोहीम काढली जाते। कोल्हापुरातील स्वर्गीय आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं यंदा सलग 40व्या वर्षी पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय। या मोहिमेत 6 वर्षाच्या मुलांपासून 60 वर्षांच्या आजोबांपर्यंतचे आबालवृद्ध सहभागी झालेत। या मोहिमेची सुरुवात आज नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली। यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा अशा प्राचीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली। मोहीम प्रमुख पंडित पोवार, माजी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, माजी उपमहापौर विक्रम जरग यांच्या हस्ते बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचं पूजन झालं। त्यानंतर नेत्रदीप सरनोबत, विक्रम जरग, ईश्वर परमार, वस्ताद मनोज बालिंगेकर, आरोग्यदूत बंटी सावंत, शाहीर दिलीप सावंत, सुरेश दुगड, धैर्यशील शिंदे, डॉक्टर धनंजय पवळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला। शिवगर्जना आणि प्रार्थना झाल्यानंतर मोहिमेला भगवा ध्वज दाखवून प्रारंभ झाला। यावेळी गौरव डोंगरे, प्रल्हाद पवार, विजय आयवळे, गणेश साळोखे, धनविजय शिंदे, अतुल महेकर, कल्याणी चाबूक, ऐश्वर्या शिंदे, सर्वेश पोवार, निखिल पोवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।